मापीची बरोबर. आणि हा काय ठोकळा जसं बॉक्स सर्व बाजू समान असतात सर्व कोपरे समान असतात समान मापीच्या बाजू असतात आणि त्यापासून बनलेला असतो तो ठोकळा. जसं की फॉर एक्झाम्पल हा खडूचा बॉक्स हा कसा आहे कसा आकाराचा घन आहे की ठोकळा आहे घन ठोकळा आहे. आणि इष्टिकाची टिके कशी असते बरोबर आपलं जसं की डस्टर बरोबर जसं की डस्टर विटेचा आकार असतो त्या पद्धतीने असते ती इष्टिकाची ती. आलं लक्षात सर्वांच्या. तर या घनची म्हणजे ठोकळ्याची रचना कशी असते बघा. या काय आहेत वरची 1 2 3 4 5 6 या काय आहेत या काय आहेत संपूर्ण बाजू आहेत होय की नाही. या काय आहेत बाजू. मग बाजू किती आहेत आपण बघितल्या 1 2 3 त्याच्या मागची बरोबर 4 5 आणि 6 बाजू किती आहेत 6 आहेत. त्याला पृष्ठ पण म्हटलं जातं. काय म्हटलं जातं पृष्ठे असं देखील म्हटलं जातं. त्याच पद्धतीने बघा या ठोकळ्याच्या शिरोबिंदू म्हणजे कुठं पॉइंट लास्टचे पॉइंट 1 2 3 4 मग हे 4 आहेत तर आणखीन किती असणार आहेत मागचे पाठीमागचे 4 मग 4 आणि 4 दोन्ही मिळून किती होणार 8. मग सगळे कव्हर झाले ना आपले बरोबर आहे की नाही 1 2 3 4 इथं मागचे 5 6 7 8 म्हणजे अजून एकूण किती शिरोबिंदू आहेत 8 शिरोबिंदू आहेत. त्याच पद्धतीनं कडा म्हणजे काय येते तर ह्या जे काय असतात की नाही त्या काय येणार कडा 1 2 3 4 बरोबर आणि पाठीमागच्या 4 किती झाल्या 8 आणि ह्या साईडच्या राहिल्यात 9 10 11 आणि 12 किती झाले एकूण 12 काय कडा आहेत. हे आलं लक्षात सर्वांच्या. तर या पद्धतीने झाल्यानंतर बघा यावर एक प्रश्न असतोय काय तर आता इथे एक प्रश्न दिलेला आहे. काय दिलाय प्रश्न 4 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाकृती ठोकळा आकृतीत दिलेला आहे. त्यांनी काय केलंय याच पद्धतीचं काय केलंय 4 सेंटीमीटरचा घनाकृती ठोकळा दिलेला आहे. हा प्रश्न आहे 8वीच्या एनएमएसच्या बुक मधला आहे बघा. तर याचा समोरील पृष्ठावर पिवळा रंग दिलेला आहे. म्हणजे जो काही समोरचा रंग पृष्ठ आहे त्याच्यावर कोणता दिलाय पिवळा. नंतर वरील पृष्ठावर कोणता दिलाय उरलेल्या 2 पृष्ठांना हिरवा आणि लाल रंग दिलाय. म्हणजे हे 6 बाजू आहेत की नाही किती बाजू आहेत 6. एकाला पिवळा दिलाय एकाला हिरवा दिलाय आणि एका बाजूला लाल दिलाय. म्हणजे इथं जर पिवळा असेल तर पाठीमागच्या पण बाजूला कोणता आहे पिवळाच रंग आहे. वर जर हिरवा असेल तर खालच्या पृष्ठावर पण हिरवा दिलाय आणि साईडच्या इथं लाल असेल तर इथं पण लाल दिलाय. अशा पद्धतीने रंग दिलेले आहेत. तर त्या ठोकळ्याचे समान मापाचे 64 लहान ठोकळ्यामध्ये रूपांतर केलेलं आहे. तर आता पुढील प्रश्नांची उत्तरे द्या म्हणून सांगितले. 4 सेंटीमीटरचा 4 बाजू असलेला सेमी बाजू असलेला घन आहे. त्याचे किती केले तुकडे 64 तुकडे केलेले आहेत. तर किमान एक पृष्ठभाग रंगीत असलेले अशा ठोकळ्यांची संख्या विचारली. किमान एकच पृष्ठभाग रंगीत असलेले मग जे काही कोपऱ्याला जे काही असणार आहेत आपले तुकडे अशा पद्धतीने त्यांनी काय केली विभागणी केलेली आहे काय बरोबर काय अशा पद्धतीने हा ठोकळा तयार केलेला आहे. मग झालं काय आलं लक्षात. मग आता फक्त किमान एकच बाजू रंगीत असलेले विचारले. किती केले 4 सेंटीमीटर बाजूचा घन दिलेला आहे. 4 सेंटीमीटर बाजू असलेला काय घन आहे आणि त्याचे तुकडे किती केले 64 तुकडे केले असं आपल्याला माहिती दिलेलं आहे प्रश्नामध्ये. तर यामध्ये बघा काय केले 64 फक्त एकच बाजू हे काय जे कोपऱ्याचे असणार आहेत घन बरोबर तिथे किती असणार आहेत रे किती रंग दिलेले असणार आहेत कोपऱ्याच्या घनांना 3 रंग असणार आहेत. म्हणजे हे 4 आणि खालचे 4 म्हणजे 3 रंग असलेले किती आले 3 रंग असलेले 8 आले बरोबर बरोबर आहे की नाही. मग त्याच पद्धतीने 2 रंग असणारे किती येणार आहेत 1 2 1 2 होय की नाही. हे 2 4 6 8 आणि खालचे किती 2 रंग असलेले असणार आहेत 8 आणि 8 16 असणार आहेत. मग एकच रंग असणारे किती असणार आहेत हे मधले 4 असणार आहेत काय बरोबर आहे काय एकच रंग असणारे 4 असणार आहेत. मग 6
असणार आहे. मग आपला प्रश्न काय विचारला होता? किमान एक पृष्ठभाग रंगीत आहेत अशा ठोकळ्यांची संख्या किती असणार आहे? 24. आलं लक्षात? मग दुसरा प्रश्न पुढे काय विचारलाय बघा. एक पृष्ठभाग पिवळा असलेल्या ठोकळ्यांची संख्या सांगा. एकच पृष्ठभाग त्याचा पिवळा आहे, बरोबर. मग किती असतील रे एकच पृष्ठभाग पिवळा असलेले? पुढे जर पिवळा रंग दिलाय तर पाठीमागचे 4 आणि पुढचे 4 किती असणार आहे? 8 असणार आहेत, बरोबर. त्याच पद्धतीने बघा 3 पृष्ठभाग रंगीत असलेल्या ठोकळ्यांची संख्या किती? 3 पृष्ठभाग रंगीत असलेल्या ठोकळ्यांची संख्या किती? किती सांगितलंय? 8. जे काही कॉर्नरचे आहेत तिथला पिवळा पण लागलेला असणार आहे, इथला हिरवा पण लागलेला असणार आहे, साईडचा लाल रंग, असे फक्त हे कॉर्नरचेच असणार आहेत. किती असणार आहे? 3 रंग असलेले 8. आलं. आता येईल का आठवीवाल्यांना प्रश्न व्यवस्थित